बीड जिल्ह्याच्या कोरडेवाडी या गावच्या शिवारामध्ये साठवण तलाव हवा म्हणून गावकऱ्यांची अनेक दिवसांपासून सरकारकडे आग्रही मागणी आहे, परंतु शासन याकडे दुर्लक्ष करते आहे। या गावची लोकसंख्या वाडीसारखी नव्हे तर मोठ्या गावची आहे। गावाच्या नावामध्ये वाडी शब्द असला तरीही या गावची लोकसंख्या 5000च्या जवळपास आहे। या गावचे मतदान 2600च्या जवळपास आहे आणि या गावाला साठवण तलाव होणे खूप गरजेचे आहे, परंतु कोणीही पुढारी याकडे लक्ष देत नाही। म्हणून गावकऱ्यांनी लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार घातला होता। लोकांनी मतदान केले नाही, परंतु तरीही हा प्रश्न कोणीच हाताळला नाही। म्हणून आता हा साठवण तलाव व्हावा या मागणीसाठी राजश्री ताई यांनी या गावामध्ये उपोषण सुरू केलेले आहे। आज या उपोषणाचा 3रा दिवस आहे। या उपोषणास पाठिंबा म्हणून या गावातील 100 पेक्षा जास्त महिला आणि 150 पेक्षा जास्त पुरुष या ठिकाणी ठाण मांडून बसलेले आहेत। तरीही प्रशासकीय पातळीवर हालचालीला वेग आलेला दिसत नाही। केवळ तहसीलदार यांनी संपर्क साधलेला आहे, परंतु आवश्यक ती कार्यवाही आणखी सुरू झालेली दिसत नाही। माझे काहीही झाले तरी चालेल, पण हा तलाव या गावासाठी वरदान ठरणार आहे, म्हणून मी शेवटच्या क्षणापर्यंत माझ्या मागणीवर ठाम राहणार असल्याचा निर्धार या उपोषणकर्त्या ताईंनी केलेला आहे। या उपोषण स्थळाला माऊली महाराज साखरवाडीकर यांचे चिरंजीव महादेव महाराज यांनी रात्री उशिरा म्हणजे 12 वाजण्याच्या सुमारास भेट दिली असल्याचे समजते। तसेच केज विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार पृथ्वीराज साठे यांनी या ठिकाणी येऊन राजश्री ताईंशी व गावकऱ्यांशी संवाद साधून हा साठवण तलाव किती महत्त्वाचा आहे हे जाणून घेतले व आपणही पाठपुरावा करू असा शब्द गावकऱ्यांना दिला असल्याचे समजते। या उपोषणास उपस्थित असलेले गावकरी आणि राजश्री ताई काय म्हणाल्यात पहा काही क्षणचित्र न्यूज 1 महाराष्ट्र वाहिनीवर। समस्त कोरडेवाडी गावासाठीचा जो जिव्हाळ्याचा प्रश्न झालेला आहे आणि तुमच्या आजूबाजूची ती तुमची 10-12 गावं आहेत, तो म्हणजे तुमच्या साठवण तलावाचा प्रश्न जोपर्यंत मार्गी लागत नाही तोपर्यंत धर्मवीर छत्रपती संभाजीराजे शौर्य प्रतिष्ठानच्या वतीने मी फक्त एक नामधारी म्हणून तुमच्या गावासाठी उपोषणाला बसलेली असली तरी तुम्हा सर्व गावकऱ्यांनी जे सहकार्य कालपासून जे करत आहात, कुठलाही प्रशासकीय अधिकारी किंवा कुठलाही आमदार कुठलाही खासदार जरी या उपोषण सोडवायला आला तरी सुद्धा मी आमच्या प्रतिष्ठानच्या वतीने तुम्हाला एक ग्वाही देते की जोपर्यंत तुमच्या साठवण तलावाचा प्रश्न मार्गी लागत नाही तोपर्यंत उपोषण मागे घेण्यात येणार नाही। तुम्ही सर्वांनी सुद्धा असंच सहकार्य राहू दे आणि तुमच्या सहकार्याची गरज ही तुमच्या सर्वांच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नासाठी आहे। ज्यावेळेस आपण सर्वजण ताकदीने उभा राहू, ज्या पद्धतीने तुम्ही लोकसभेवरती बहिष्कार टाकला त्यांना तुमच्या मताची गरज त्यावेळेला नसेल, पण येणाऱ्या विधानसभेला बीडच्या प्रत्येक नेत्याला तुमच्या मतांची गरज राहणार आहे। त्यामुळे आपण सुद्धा याच काळामध्ये त्यांच्या मतावरती बहिष्कार ज्या पद्धतीने तुम्ही लोकसभेला टाकला यावेळेस ते तुमच्या दाराशी नक्कीच येणार आहेत आणि आपण आपला प्रश्न मार्गी लावल्याशिवाय सोडवल्याशिवाय यावेळेस सुद्धा त्यांना साथ द्यायची नाही। आज आमरण उपोषणस्थळी कोरडेवाडी गावामध्ये मराठवाड्यातील शौर्य प्रतिष्ठानच्या समाजसेविका जयश्रीताई राठोड यांच्या माध्यमातून आमरण उपोषणाचं नियोजन करण्यात आलेलं आहे आणि या आमरण उपोषणामध्ये कोरडेवाडी गावातील सर्व नागरिक माता भगिनी सर्वांच्या उपस्थितीमध्ये झालेली आहे। अद्यापपर्यंत आमच्याकडे कोणी लोकप्रतिनिधी आलेला नाही किंवा प्रशासकीय अधिकारी आलेला नाही की आमचं आमरण उपोषण कशासाठी आहे। तर आमचं आमरण उपोषण गेली 25-30 वर्षापासून जो जिव्हाळ्याचा सर्व ग्रामस्थांचा प्रश्न आहे तो म्हणजे पाण्याचा, साठवण तलावाचा, तो प्रश्न अद्याप कोणीही मार्गी लावलेला नाही। नुकत्याच काल झालेल्या लोकसभे निवडणुकामध्ये कोरडेवाडी ग्रामस्थांनी मतदानावर बहिष्कार टाकला। हे गाव कमीत कमी 2200 ते 2300 मतदानाचं आहे, त्यापैकी एकही मतदान झालेलं नाही कुठल्याही पक्षाला आणि एवढं करून सुद्धा कुठल्याही पक्षाचा लोकप्रतिनिधी आमच्याकडे आलेला नाही किंवा प्रशासकीय अधिकारी आलेला नाही। आमच्या बहिष्काराच्या काळामध्ये फक्त तहसीलदार साहेब 2 वेळा आले, त्यानंतर आमच्याकडे अद्याप कोणी आलेलं नाही।
या मुद्द्यावरून आम्ही आता आमरण उपोषणकर्त्या जयश्रीताई राठोड आणि त्यांच्या सहकारी त्यांच्या आमरण पाठिंबा देऊन आमरण उपोषणासाठी ज्येष्ठ श्रेष्ठ तरुण महिला मंडळी सर्व आम्ही उपोषणासाठी बसलेलो आहोत आणि बसणार आहोत। याची शासनाने लोकप्रतिनिधीने आमची दखल घ्यावी ही माझी गावकऱ्याच्या वतीने आपणा प्रशासनाला आणि राजकीय मंडळींना विनंती आहे।